आज ना मला देवाच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड करायचं होतं. तर मुलगा म्हणाला, "आई तू ती मँगो पावडर बनवली आहे ना, त्याची खीर बनव." तर ही जी मँगो पावडरची रेसिपी आहे ना, माझ्या चॅनलवर अपलोड आहे. तर त्यासाठी अर्धा लिटर दूध आहे ना, गरम करून घेतलं आणि गॅस बंद करून इथे जाड बुडाच्या पातेल्यामध्ये 1 चमचा तूप आणि बॉम्बिनोच्या ज्या जाड्या शेवया असतात त्या पाव कप घेतल्या. त्याचमध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घातले आणि चांगले लालसर होईपर्यंत ते परतून घेतले. त्यानंतर आपण जे दूध गरम करून घेतलं आहे ते घालायचं आणि मीडियम गॅसवर ते थोडं आटून घ्यायचं. अगदी काही वेळातच ते दूध चांगलं आटलं जातं आणि त्यामध्ये आता मी ह्या केशराच्या काड्या घातल्या आहे. तसंच पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून गॅस बंद करायचा. गरम असताना याच्यामध्ये जी मँगो पावडर आहे ती घालायची नाही, मग ती खीर तुमची फाटू शकते. आणि इथे आता ही जी मँगो पावडर आहे ना, ती पूर्ण खीर थंड झाली की मी तुम्हाला दाखवते किती छान म्हणजे व्यवस्थित जाड झाली. अगदी घट्टही नाही, अगदी पातळही नाही. त्याच्यामध्ये आता अर्ध्या लिटर दुधासाठी इथे मी जवळजवळ 4 चमचे एवढी मँगो पावडर भरून घातली आहे. जर तुम्हाला मध्यम गोड हवं असेल तर 4 चमचे घाला आणि जास्तीचा गोड असेल तर अजून 1 चमचा घाला. मग त्यामुळे थोडासा खिरीला छान असा कलर पण मँगोचा येतो. तर नेक्स्ट टाईमला जर तुमचे आंबे जर जास्तीचे पिकलेले असतील तर अशी मँगो पावडर उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पदार्थामध्ये ती कधी 1 वर्षापर्यंत वापरू शकता.